मुंबईनंतर थेट बातमी आहे नांदेडमधून। दूषित पाण्यामुळे नांदेडमध्ये 300हून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांदेडच्या नेरली गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। गावातील नागरिकांना रात्री मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास सुरू झाला। मध्यरात्रीपर्यंत गावातील 300हून अधिक नागरिकांना शासकीय आणि काही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यातील 6 जणांची प्रकृती सध्या गंभीर आहे। आमदार बालाजी कल्याणकर यांनी गावात भेट देऊन गावकऱ्यांची विचारपूस सुद्धा केली आहे। आज दिवसभर गावात मेडिकल कॅम्प सुद्धा लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवस गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे। संडास झाले काय पाण्यामुळे झाली की आता किती लोक झाले गावात बखळ लोकायला झाली आता। तुम्हाला पावापासून त्रास होता? आम्हाला सकाळीपासून आता बऱ्याच लोकायला झाल्यात। आमच्या गल्लीतही लेकराला, मी घरी लेकराला आणले नाताला। संडास उलट्या समजा गावालाच होता चालू। थोडेसे आपल्याला 6 वाजल्यापासून पेशंटला कंप्लेंट चालू झालं, पोटात दुखणे, लूज मोशन होणे, वॉमिटिंग होणे हे चालू झाले। त्याच्यानंतर आमची टीम आरोग्याची इथं आलेली आहे। मी स्वतः आहे, माझे कर्मचारी पण इथं आहेत आणि आमदार साहेब पण इथं हजर आहेत। त्याच्यामध्ये आपण काय ऐकले, जे पेशंट इथं ओपीडी ट्रीटमेंट चालू केलेले त्यातले आपले 30 पेशंट नवोदय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। 6 पेशंट आपले नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि JMCला 1 पेशंट रेफर केलेला आहे आणि बर्डे हॉस्पिटलमध्ये 12 पेशंट आहेत। आपण ओपीडी बेसवर इथं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे। बहुतेक असं आम्हाला निदर्शन येते की वॉटर कॉन्टॅमिनेशन झालेलं आहे। याने विषबाधा झालेला आहे आणि तरीच आपल्या या गावातील 300 पेशंट रात्री मला 1-1:30 वाजता फोन आला आणि कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, DH मॅडम, देशमुख मॅडम असे सर्व अधिकाऱ्याला फोन लावून, तहसीलदारला फोन लावून पूर्ण अधिकारी आणि रात्री त्यावेळेस तात्काळ लगेच काही ठिकाणी पेशंट बाहेरसुद्धा दवाखाने विष्णुपूरला काही असे प्रायव्हेट दवाखान्यासुद्धा ॲडमिट केलेले आहेत आणि काही पेशंट गावामध्ये सुद्धा थोडं दुरुस्त करण्यात आलेले आहेत।